आपण लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी म्हणण्याच्या ऐवजी मसावी आणि लसावी म्हटलं तर थोडंसं असं होईल. मसावी आणि लसावीवरील आपण बरीचशी उदाहरणं काल आणि आज तुम्ही सुद्धा छान सोडवली. तुमचं उदाहरणं सोडवण्याचा आनंद, प्रतिसाद, उल्हास पाहून अतिशय छान वाटलं. आणि मग आता आपल्याला मसावी आणि लसावीवरील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची या बाबतीत आता आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तत्पूर्वी अजूनही 3 संख्या घेऊन मसावी आणि लसावी कसा काढावा हे पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊ आणि त्यानंतर मग शाब्दिक उदाहरणाचा आपण निश्चितपणानं विचार करूया. तर पहिल्या प्रथम आपण अशी संख्या घेऊया 20, 60 आणि 75 या संख्यांचा मसावी व लसावी आपल्याला आता दोन्ही एकदम कसा काढायचा याचा विचार आता आपल्याला निश्चितपणानं करायचा आहे. तर 20, 60 आणि 75 या तिन्ही संख्येला कोणत्या एका मूळ संख्येनं भाग जाईल हे पाहायचंय. तर एक दुसऱ्याने 0 आणि 5 आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी आपण 5 न भागूया. 5 5 चोक 20 हा भागाकार तोंडी येणं आपल्याला अपेक्षित आहे. 5 1 5 6 मधून 5 गेले 1 उरले. हे क्रिया मात करायच्या आणि 5 2 10 किंवा असं विचारा किती 5 75 15 5 75. फार सोपं आहे बघा. म्हणजे या ठिकाणी 20 60 आणि 75 या तिन्ही संख्येला 5 ने निशेष भाग जातो आणि गेला. परत 4 12 आणि 15 ला कोणत्याही एकाच संख्येने तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाही. म्हणून याचा मसावी बरोबर 5 आलं लक्षात. आता ह्याच्याच पुढं सोडवत गेलं हे फक्त सामायिक अवयव झाला, सामायिक विभाज्य झाला, सर्व संख्येचा सर्वात मोठा अवयव झाला, विभाजक झाला. आता ह्याच्या पुढंच राहिलेले हे असामायिक अवयव आहेत हे काढायचे म्हणजे लसावी काढायचा. आणि मग 4 12 आणि 15 ला आपण 2 न भागून पाहूया. 2 2 4 2 सखून 12 15 ला भाग जात नाही 15 आहे तसं. परत 2 न 2 2 6 15 ला 15. आता पहा परत 3 न भागूया. 3 1 3 3 1 3 3 5 15. आता 2 ठिकाणी 1 1 आलंय. आता 5 न भागायचंय. 1 1 आणि 1. ओके. आता या ठिकाणी मसावी बरोबर हा 5 आला आणि लसावी बरोबर 5 गुणिले 2 10 2 20 30 60 60 5 300 60 गुणिले 5 300. अशा प्रकारे या ठिकाणी मसावी 5 आला, लसावी 300 आला. अजून थोडस मसावीतल्या विषयी, लसावीतल्या विषयी आणि मसावी लसावी पण निरीक्षण करून कसं पाहायचं या बाबी जरा आपण बारकाईने पाहूया. मसावीतलं वी म्हणजे विभाजक अवयव. तुम्हाला मी अवयव हा घटक शिकवताना शिकवलं होतं की कोणत्याही संख्येचा अवयव हा या संख्येपेक्षा लहान असतो. बघा ह्याचा मसावी 20 60 आणि 75 पेक्षा लहानच आलाय. लसावी म्हणलं वी म्हणजे विभाज्य. विभाज्य म्हणजे पटीतल्या संख्या आणि पटीतल्या संख्या म्हणजे विभाज्याची यादी आणि विभाज्य हे त्या संख्येपेक्षा मोठे असतात. तसं इथं या संख्येपेक्षा लसावी सुद्धा कसा आहे मोठा आलेला आहे हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण एकच उदाहरण पाहिलेलं आहे. आता आपल्याला शाब्दिक उदाहरणांचा सराव करावयाचा आहे. त्यामुळं आपण काय करूया या सर्व ह्याचा काय करूया आपण शाब्दिक उदाहरणांचा सराव करूया. आता शाब्दिक उदाहरणांचा सराव करताना आपल्याला अत्यंत महत्वाची बाब नमुना प्रश्न
नमुना प्रश्नामधलं बऱ्याच जणांनी सातवं उदाहरण मला विचारलेलं होतं. पान नंबर 190 वर आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहताना तुमचं स्कॉलरशिपचं गणित आणि भाषा हे पुस्तक भाग 1 जवळ ठेवा, समोर ठेवा, उघडा आणि ते उदाहरणं वाचा आणि हा व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला निश्चितपणानं या बाबी चांगल्या समजतील, हे लक्षात असू द्या. तिथं उदाहरण असं आहे, प्रत्येकी 9 व 6 फुलांचे हार करायचे. 9 फुलांचा 9 व 6 फुलांचे हार, 9 व 6 फुलांचे हार. म्हणजे मला हार करायचे आणि केले तर 9 फुलांचे करायचे किंवा 6 फुलांचे हार करायचे. आणि मग हार करण्यासाठी 9 फुलांचे हार व्हावे किंवा 6 फुलांचे हार व्हावे यासाठी माझ्याकडं कमीत कमी किती फुले असावीत. तर इथं एक लक्षात ठेवा, उदाहरणामध्ये कमीत कमी परत किमान म्हणजे कमीत कमी आणि लहानात लहान हे शब्द आले की लसावी काढावा. परत एकदा सांगतोय बघा मी काळजीपूर्वक. उदाहरणामध्ये कमीत कमी, किमान आणि लहानात लहान हे शब्द आले की लसावी काढावा. आणि मग आता मला या शाब्दिक उदाहरणाचा अर्थ कळला असेल तुम्हाला. 9 आणि 6चा लसावी काढायचा. आणि आपण ज्या वेळेस भिन्न छेद अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करत होतो त्यावेळेस सुद्धा पटीतल्या संख्या छेदाच्या पटीतल्या संख्या काढत होतो, तोच म्हणजे लसावी. पण त्या ठिकाणी मी तुम्हाला लसावी हा शब्दाचा उल्लेख केलेला नव्हता, का तर लसावी पाठ आपला पाठीमागं घटक पुढं आहे, तुम्हाला कळणार नाही. पण पटीतली संख्या म्हणजेच लसावी, म्हणजेच 9च्या पटीतली आणि 6च्या पटीतली किंवा 9च्या पाड्यातली किंवा 6च्या पाड्यातली लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. आणि मग 9चा आणि 6चा आपण काय करूया, लसावी काढूया. बघा दोन्ही संख्येला 3 न भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. परत 3 ला भागूया, 3 1 3, 2 ला भाग जात नाही, 2 आहे तसं खाली लिहूया. परत 2 न भागूया, 1 ला आहे तसं, 2 1 2 संपलं. 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 गुणिले 2, 3 त्रिक 9, 2 18. म्हणजे माझ्याकडं कमीत कमी 18 फुलं असली पाहिजे. आता बघा किती सोपं, 18 फुलं आहेत. मी जर 9 फुलांचे हार केले 2 होते, 6 फुलांचे हार केले 3 होते. ओके, काही अवघड नाही. निश्चित तुम्हाला समजलं अशी आपण अपेक्षा करू. आणि आता आपण पुढचं उदाहरण बारकाईने समजून घेऊया. आणि लक्षात तुमच्या आता पुढचं उदाहरण असं आहे, 13.2 मधलं 6वं उदाहरण आहे. 13.2 मधील 6वे उदाहरण. 6वे उदाहरण इथं लिहित नाही, ह्याचं काळजी घ्या. आता बघा 6वं उदाहरण असं आहे, 72, 81 आणि 180च्या पटीत असणारी लहानात लहान संख्या. बघा पटीत असणारी आणि लहानात लहान संख्या म्हणलं की लसावी काढावा. आणि मग 72, 81 आणि 180. 72, 81 आणि 180. आता गंमत सांगतो मला मी इथे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मसावी काढायचो, पण शाब्दिक उदाहरण आलं की मसावी काढावा का लसावी काढावा का मसावी काढावा असं मनामध्ये खूप गोंधळ उडतो. म्हणून शब्द पहा, लहानात लहान कमीत कमी म्हटलं की लसावी. आणि मग 72, 81 आणि 180 ह्याला बघा 72, 81, 180 ला
मी तुम्हाला म्हटलं होतं अगोदर किंवा 2नेच भागा, 3ने भागा, 5ने भागा, पण डायरेक्ट ह्याला आपण मोठ्यात मोठी संख्या वापरली तरी आता चालतंय. म्हणून या ठिकाणी आपण 9 भाग जातोय. 9 8 72, 9 9 81, 9 2 18 आणि 0 0. म्हणजे ह्याचा मसावी 9 आला. तिथं आपल्याला मसावी काढायचा नाही म्हणून लिहायची गरज नाही. आता आपण ह्याला 8ला आणि 20ला 2 न भागूया. 2 चौक 8, 9ला 9, 2 10 20. परत 2 न भागूया. 2 दोन्ही 4, 9ला भाग जात नाही आहे तसं घेऊया. 2 पंचे 10. परत बघा बारकाईनं परत 2 न भागूया. 2 2 1 2, 9ला 9, 5ला 5. परत 5 न भागूया. 1 9ला 9, 5 1 5. इथं सुद्धा 9 न भागलं तरी चालेल. 1 1 1 आणि सगळ्या संख्यांचा गुणाकार करा. 9 2 18, 2 36, 2 72 गुणिले 45 किंवा 9 2 18, 2 36 आणि बघा 36 गुणिले 9 2 आणि 36, 2 पंचे 10, 10 9 90. हा गुणाकार पटकन येतो. 9च्या पुढचं 0, 9 7 54, 4 5, 9 3 27 आणि 5 32. अनेक प्रकारे तुम्हाला हा गुणाकार करता येईल आणि मग ह्याचा लसावी आपल्याला 3240 अशी लहानात लहान संख्या आपल्याला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात असू द्या. आता तुम्ही पुढचं एक मला उदाहरण विचारलं होतं 7वं. 13.2 मधील 7वं उदाहरण विचारलं होतं. कुठलं विचारलं होतं ते आपण निश्चितपणानं सोडून घेऊया आणि मग तुमच्या लक्षात येईल. काय बघा 13.2 मधील 7वं उदाहरण. पुढील पैकी कोणत्या संख्येला 6 7 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल? 6 7 8 न भागल्यावर बाकी 5 उरेल. म्हणजे इथं 6 न भागलं तरी बाकी 5 उरले पाहिजे. 7 न भागलं तरी 5 बाकी उरले पाहिजे. 8 न भागलं तरी बाकी 5 उरली पाहिजे. म्हणजेच 6च्या पटीतली, 7च्या पटीतली आणि 8च्या पटीतली संख्या काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी लसावी काढायचा आहे आणि म्हणून 6 7 आणि 8 यांचा आपण काय करूया लसावी काढूया. बघा आता 2 न भाग जातोय. 2 त्रिक 6, 7ला 7, 2 चौक 8. पुन्हा कुठल्या संख्येला भाग जात नाही. मग असं असेल तर सरळ का सगळ्याचा गुणाकार करा. 3 2 6 7 42, 42 चौक 42 चौक 168. म्हणजे 168 ती संख्या आहे. पण ती काय म्हणताय प्रत्येक वेळेस बाकी 5 उरते. म्हणजे ह्याच्यामध्ये उरणारी बाकी हे काय करायला पाहिजे मिळवायला पाहिजे. म्हणजे 173 ही संख्या आहे. ही बाकी जी आहे ती बाकी इथं आपल्याला मिळवावी लागेल आणि मग 173 जर तुम्हाला असं उदाहरणाची तुम्हाला खात्री पटत नसेल, शंका येत असेल, अडचण वाटत असेल तर ठीक आहे. 173 भागिले 6 करून पहा, 5 बाकी उरलीच पाहिजे. 173 भागिले 7 करून बघा, 5 बाकी उरलीच पाहिजे. 173 भागिले 8 करून बघा, बाकी 5 उरलीच पाहिजे. नाही उरली तर मला विचारा, मी तुम्हाला तुमचं काय चुकतंय ते निश्चितपणे सांगतो. पण ह्याचं उत्तर 173 हे 100% येतंय ते मात्र खात्रीशीर तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. यानंतर तुम्ही मला पुढचं उदाहरण असं विचारलं होतं. पुढचं उदाहरण आहे 13.3 मधलं. कुठलं उदाहरण आहे पहा. 13.3 मधील 7वं उदाहरण आहे. 13.3 मधलं 7वं उदाहरण आहे. काय उदाहरण आहे पहा. एका टोपलीत काही पेरू आहेत. काय पेरू विकायला गेलेला एखादा व्यक्ती, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, पेरू विकायला गेलाय आणि त्या पेरू पैकी त्यानं 2-2 चे गट केलेत, 3-3 चे गट केलेत आणि 5-5 चे गट केलेत. आणि त्याला असं म्हणायचंय की त्या पेरूंचे ज्यावेळेस तो 2-2 चे गट करतोय, ज्यावेळेस तो 3-3 चे गट करतोय, ज्यावेळेस तो 5-5 चे गट करतोय,
त्याच्या अशी अपेक्षा आहे की एकही पेरू शिल्लक उरू नये किंवा एकही पेरू गट करण्यासाठी कमी पडू नये आणि मग त्यासाठी त्याच्या टोपलीत किमान कमीत कमी किती पेरू असावेत आणि किमान कमीत कमी लहानात लहान असे शब्द आले की त्यांचा लसावी काढावा आणि मग 2, 3 आणि 5 2, 3 आणि 5 यांचा आपण काय करूया लसावी काढूया. बघा सगळ्या मूळ संख्या आहेत 2, 3 आणि 5 ह्या सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत. त्यामुळे या मूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी म्हटलं की काही तुम्ही 2 न भागू नका, 3 न भागू नका, 5 न भागू नका, सरळ या 3 संख्यांचा गुणाकार म्हणजे याचा लसावी. परत ते 2 वाक्य तुम्हाला आवडून सांगतो, लक्ष द्या. जर सहमूळ संख्या असतील किंवा मूळ संख्या असतील तर त्यांचा मसावी 1 डोळे झाकून लिहायचं आणि त्यांचा लसावी म्हटलं की त्यांचा गुणाकार करायचा आणि म्हणून त्यांचा लसावी 2 गुणिले 3 गुणिले 5 बेत्रिक 6 पंचे 30. त्या पेरूवाल्याच्या टोपलीत कमीत कमी 30 पेरू असले पाहिजेत. आता बघा पडताळा घेऊ आपण आपल्या उत्तराचा. टोपलीमध्ये 30 पेरू आहेत. जर त्यानं 2-2 चे गट केले तर 15 गट होतील. उरणार नाही, कमी पडणार. 3-3 चे गट केले तर 10 गट होतील. उरणार नाही, कमी पडणार नाही. 5-5 चे गट केले तर 6 गट होतील. आलं उत्तर. आता समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक धोका सांगतो. तुम्ही उत्तर लसावी 30 काढलंय पण 30 हा पर्यायच नाही. मग सरनी तर सांगितले आपल्याला लसावी काढा आणि लसावीचं उत्तर तर या ठिकाणी नाही. घाबरायचं नाही, नीट लक्षात असू द्या. काय करायचं 30च्या पटीतली पुढची कुठली संख्या असू शकते पर्यायामध्ये. 60 असू शकते, 90 असू शकते, 120 असू शकते. ह्याच्यापैकी निश्चित कुठली तरी एक संख्या असल्याशिवाय राहणार नाही. हे नीट लक्षात असू द्या. आता पुढचं उदाहरण असं आहे, फार छान उदाहरण आहे ते सुद्धा. काय उदाहरण आहे पहा, अतिशय छान. कुठलं उदाहरण आहे, दुसरी शाई घेऊया आपण. आपल्याला आवडती शाई घेता येते. आता बघा पुढचं उदाहरण असं आहे 13.3 मधलं 9वं उदाहरण आहे. 13.3 मधलं 9वं उदाहरण. काय उदाहरण आहे पहा जरा बारकाईनं. पुढील पैकी कोणती संख्या 2, 3, 4, 5, 9 व 10 या सर्व संख्यांनी विभाज्य म्हणजे पटीतली संख्या. म्हणजे 2च्या पटीमध्ये पण पाहिजे, 3च्या पटीमध्ये पण पाहिजे, 4च्या पटीमध्ये पण पाहिजे, 5च्या पटीमध्ये पण पाहिजे, 9च्या पटीमध्ये पण पाहिजे आणि 10च्या पटीमध्ये सुद्धा पाहिजे. आणि मग पटीतली पाहिजे म्हणजे काय करायचं लसावी 2, 5, 3, 4, 3, 4 थोड्या संख्या महाग पुढे झाल्या होऊ द्या, घाबरू नका. 2, 3, 4, 5, 9 आणि 10. 9 आणि 10 आणि मग ह्यांचा लसावी मला काढायचा आहे. पहिल्या प्रथम आपण 2 न भागूया. 1 बे 5, 3 बे 2 4, 9 ला 9, बे 5 10. परत 2 न 1, 5 ला 5, 3 ला 3, बे 1 बे 9 ला 9, 5 ला 5. परत 3 न 1, 5, 1, 1, 3, 5. परत एकदा 3 न 1, 5 ला 5, 1, 1, 1, 5 आणि परत आता आपल्याला 5 न भागावं लागेल. 5, 1, 1, 1, 1, 1, 1 आणि ह्या सर्व संख्यांचा डावीकडल्या ओळीचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. आणि बघा आता बे 2 4, 4 2 12, 5 36, 36 गुणिले 5, 36 गुणिले 5 बरोबर 180 असं उत्तर येते. 36 गुणिले 5 बरोबर 180. आता गंमत कशी आहे बघा. मी तुम्हाला मगाच्या उदाहरणात सांगितल्यासारखी इथं प्रत्यक्ष आपल्याला लगेच अनुभवच आला
पर्यायामध्ये 180 पर्यायच नाही. काय काय पर्याय बघा. 1020 पहिला पर्याय आहे 1020. दुसरा पर्याय आहे 1040 आणि तिसरा पर्याय आहे 1080 आणि चौथा पर्याय आहे 1380. आता बघा कशी गंमत आहे. 180 तर आपल्याला सगळं आलाय, पर्याय नाही. लगेच म्हणाय सर तुम्ही तर मन लावला लसावी काढा, इथं तर लसावीचा पर्यायच नाही. लय काळजी करू नका, आहे पर्याय. लसावी नसेल तर लसावीच्या पटीतली संख्या 100% असते. म्हणून 180च्या पटीतली इथं पर्यायामधली कोणती संख्या आहे आणि मग पटीतली संख्या काढायची म्हणजे त्या लसावीनं ह्या संख्येला भागून पाहिजे. बघा आता पहिला पर्याय आहे 1020 ला भागा 180 न. असं संक्षिप्त रूप तुम्हाला याला मी शिकवलेलं आहे. शून्याला शून्य गेलं, 92 18 2 5 10 2 1 2 51 अंश 9 इथं पटीत नाही. दुसरा पर्याय आहे 1040 छेद 180. शून्याला शून्य कटलं, 92 18 2 5 10 2 2 1 4 52 अंश 9 विशेष भाग जात नाही. 1080 भागिले 180. शून्याला शून्य गेलं, 18 1 18 18 7 108 100% आलं. म्हणजे आपला हा तिसरा पर्याय हा ह्याचं उत्तर आहे. म्हणजे 2 3 4 5 9 व 10 या सर्व संख्यांनी विभाज्य असणारी 1080 ही संख्या या ठिकाणी निश्चितपणानं आहे. हे नीट लक्षात असू द्या. असंच शाब्दिक उदाहरण मसावीवरही येतं. कसं येतं ते आता आपण पाहूया. एक उदाहरण पाहूया मसावीवरचं शाब्दिक उदाहरण कसं येतं ते, आणि मग आपण ठरवूया ते उदाहरण कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात असेल. विळूच्या काट्या आहेत. विळूच्या काट्या आहेत. एक विळूच्या काट्या आहेत 12 मीटर लांब आहे, दुसरी आहे 15 मीटर लांब आहे आणि तिसरी आहे 24 मीटर लांब आहे. असे विळूच्या काट्या बघा. ही 12 मीटरची अशी आहे, ही 15 मीटरची अशी आहे, ही 15 मीटरची आणि ही 24 मीटरची अशी 24 मीटरची. ह्या काट्या मला मोजायच्या किंवा ह्याचे मला समान तुकडे करायचे आणि मग जास्तीत जास्त किती लांबीचा तुकडा होईल किंवा या काट्या मोजण्यासाठी मला अचूक प्रमाणे मोजता येण्यासाठी मला जास्तीत जास्त किती लांबीची मोजपट्टी घ्यावी लागेल असा प्रश्न येतो. आणि मग मी आता माझ्या शाब्दिक उदाहरणामध्ये जास्तीत जास्त मोठ्यात मोठी कमाल हे शब्द वापरले आणि मग कमाल जास्तीत जास्त मोठ्यात मोठी असे शब्द आले की मसावी काढावा. महत्तम मोठ्यात मोठं म्हणजे महत्तम आणि मग 12 15 आणि 24 चा मसावी काढायचा. 12 15 आणि 24 चा काय काढायचा मसावी काढायचा. बघा आता 12 ला भाग जाणारी, 13 ला भाग जाणारी आणि 24 ला भाग जाणारी कुठली संख्या आहे तुमच्या लक्षात लगेच 3च्या पाड्यामधल्या संख्येत ह्या 3 + 12 3 5 15 3 8 24 म्हणजेच यांचा मसावी आला 3 आणि मग माझं उत्तर आलं मसावी आला 3 आणि मग उत्तर आलं 3 मीटर. आणि मग मला सांगा मी 3 मीटरची एक काठी घेतली. 3 मीटरची काठी घेतल्यावर ह्या 12 मीटरच्या काठीचे 3 3चे काय होतील 4 तुकडे होतील. शिल्लक राहणार नाही, कमी पडणार नाही. 15 मीटरचे 5 तुकडे होतील. बघा झालं का 1 2 3 4 5 आणि
24 मीटरचे 8 तुकडे होते. 3 4 5 6 7 8. शिल्लक राहणार नाही, कमी पडणार नाही आणि उरणार देखील नाही. अशा पद्धतीने आपल्याला मसावीवरचं शाब्दिक उदाहरण अजून आपल्याला घेता येईल. कसं बघा, अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं मला वाटेल. एक उदाहरण घेऊया. एक ढीग आहे, काय 3 ढीग आहेत. असा एक ढीग आहे. ह्या ढिगामध्ये 25 किलो साखरेचा ढीग आहे. 25 किलोग्रॅम केजी. दुसरा आहे 50 किलोग्रॅमचा. आणि तिसरा ढीग आहे 35 किलोग्रॅमचा. आणि मला सांगितलं की हे 3 ढीग आहे, मग ते ज्वारी असेल, माती असेल, नाहीतर साखर असेल, नाहीतर अजून काय असेल. जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठ्या किंवा कमाल कोणतं माप घ्यावं म्हणजे मला ते अचूक मोजता येतील. कोणत्या मापानं मोजावं म्हणजे मला ह्याचं माप अचूक करता येईल, भागही समान होतील आणि शिल्लकही राहणार नाही आणि कमीही पडणार नाही. तर अशा वेळेस सुद्धा 25, 50 आणि 35चा काय काढा, मसावीच काढा. आणि मग या तिन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 5 आहे. 5 5 25, 5 10 50, 5 7 35. म्हणून यांचा मसावी हा किती आला, 5. मग मी जर 5 किलो मापाची एखादी पाटी घेतली, 5 किलोचं एखादं माप घेतलं, तर मला ह्याच्यामध्ये 5 किलोचे 5 माप होतील. 5 5 25. ह्याच्यामध्ये 10 माप होतील, शिल्लक राहणार नाही, कमी पडणार नाही. ह्याच्यामध्ये 7 माप होतील, अचूक मोजता येईल. अशी अनेक उदाहरणे आपल्याला लसावी आणि मसावीवरील शाब्दिक घेता येतील. उद्याच्या तासाला आपण अशीच उदाहरणे सोडून घेऊया. तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि अशी शाब्दिक उदाहरणे शिष्यवृत्तीच्या पुस्तकातली, नवोदयच्या पुस्तकातली तुम्ही सोडवा. आलेल्या अडचणी विचारा. आज या ठिकाणी आपण तुम्ही छान ऐकून घेतलं असेल, समजून घेतलं घेताल अशा अपेक्षा करून या ठिकाणी थांबू. धन्यवाद.